ਦਾ ਦਿਲ ਧਕ ਧਕ ਕਰਦਾ AKB ਇਹ ਸਾਡਾ ਕਰਦਾ जेव्हा पाहिलं हिला हिल्ला हिल्ला सारा हिल्ला हिल्ला दुआरे चल चला तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, कॅपकट ॲप ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला जे आहे तुम्हाला सिम्पली ते ॲड करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचे. कोपऱ्यात क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने वगैरे स्क्रोल करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून हे जे सॉन्ग असेल ते आपल्याला ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली बॅक घेऊन आपल्याला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो पुढे यायचे. मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो इथे पुढे आल्यानंतर इथे मित्रांनो बीट 2 येत असेल त्याच्या अलीकडे आपल्याला बीट 1 वरती येऊन आपल्याला ते कट करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे. मित्रांनो, इथे मित्रांनो बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2 वरती येऊन आपल्याला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचे. त्यानंतर जे ते अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. मित्रांनो, पुन्हा इथे बीट 4 येत असेल मित्रांनो अशा प्रकारे त्या अलीकडे बीट 3 वरती येऊन आपल्याला जे ते कट करून घ्यायचे. त्यानंतर जे ते अशा प्रकारे सर्व आपले बीट असतील ते इथे ॲड करून घ्यायचे. मित्रांनो, अशा प्रकारे ते मी असतील ते इथे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर जे ते आता इथे आपल्याला फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करून उजवीकडे स्क्रोल करायचे. रिप्लेसवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल तिथून जे ते तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड झाल्यानंतर त्याला 2 बटनने झूम करून घ्यायचे. 2 बटनने झूम करून घेतल्यानंतर सिम्पली जे ते सर्व फोटो जे असतील ते इथे बीटनुसार इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे बीटनुसार ॲड झाल्यानंतर आता जे इथे तुम्हाला इथे असं बघा मित्रांनो 2 बटनने झूम करून घ्यायचे. 2 बटनने झूम करून घेतल्यानंतर इथे जे इथे आपल्याला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. असं बघा मित्रांनो, थोडंसं थांबा. असं बघा मित्रांनो, अजून 2 बटनने झूम करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचे. मित्रांनो, फोटोवरती क्लिक केल्यानंतर कोंबोवरती जाऊन इथे आपल्याला झूम म्हणण्याचा हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. मित्रांनो, ड्युरेशन फुल करून घेतल्यानंतर आपल्याला जे येते त्या पुढच्या फोटोवरती जायचे. तिथे सुद्धा आपल्याला झूम म्हणून हा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इथे जे येते आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट ॲड करून इथून ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर बाउन्स 1 हा इफेक्ट ॲड करून इथून हे जे ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर इथून आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून इथून हे जे ड्युरेशन 1.8 सेकंड ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे ते त्या पुढच्या फोटोवर जायचे. अशा प्रकारे पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर वाव अँड स्लाईड हा इफेक्ट ॲड करून इथून हे ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करून इथून हे ड्युरेशन फुल करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करून इथून हे सुद्धा ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या लास्ट पुढच्या फोटोवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जायचे आणि इथून जे ते तुम्हाला स्विंग बॉटम हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन 0.8 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवर जायचे म्हणजे बारीक बीट असतील मित्रांनो तिथे रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा रॉक वर्टिकली आणि त्या पुढच्या फोटोवरती जे आहे तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो इथे आपले 5 बीट आहेत. मित्रांनो, इथे आपल्याला सर्वांना रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लास्टच्या फोटोवरती येऊन इथून आपल्याला जे इथे स्विंग राईट हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याचे ड्युरेशन 0.5 सेकंड ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवर जायचे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला जे इथे ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून अशा प्रकारे इथे लोड होत आहे. मित्रांनो, लोड झाल्यानंतर तुम्हाला जे इथे अशा प्रकारे मित्रांनो इथे अशा प्रकारे मित्रांनो हेलो ब्लरचा हा इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून सिम्पली डन करायचे आणि इथून ह्याचे ड्युरेशन 2 सेकंदपर्यंत जे फोटो असतील तितकं ठेवून घ्यायचे. त्यानंतर इथून जे येते जे ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण फुल करून सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे येते 2 सेकंदपासूनचे आपले पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर स्ट्रोकच्या कॅटेगरीत जाऊन इथून जे येते इलेक्ट्रिक ऑप्टिकल स्कॅनिंग हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते तुम्ही ह्याची साईज जी असेल ती 50 ठेवून घ्यायची. मित्रांनो, इथून जे येते तुम्हाला रेंज मित्रांनो पूर्ण फुल करून घ्यायची आणि इथून कलरसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. आणि स्पीड असेल ह्याची ड्युरेशन फोटो ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवर जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आल्यानंतर जे येते तुम्हाला बॉडी पीटवरती जायचे. बॉडी पीटवरती गेल्यानंतर ग्लो इन लाईनच्या कॅटेगरी जायचे. मित्रांनो, त्यानंतर इथून जे येते तुम्हाला खाली मेकॅनिकल हा इफेक्ट भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करायचे. त्यानंतर इथून ह्याची ड्युरेशन फोटो ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे आणि ह्याची स्पीड जास्त ठेवून घ्यायची. इथून जे येते सिम्पली डन करून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. मित्रांनो, त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा बॉडी पीटवरती जायचे. बॉडी पीटवरती गेल्यानंतर ग्लो इन लाईनच्या कॅटेगरी जाऊन
हार्ट फ्लेम हा ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे हे असेल वर्टिकल ते तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे आणि कलरसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि सिम्पली डन करून त्या पुढच्या फोटोवरती जायचे मित्रांनो. त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथून आपल्याला जे इथे पुन्हा बॉडी पिक्टवरती क्लिक करून ग्लो लाईनच्या कॅटेगरीत जायचे. ग्लो लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर आपल्याला इथून जे इथे बटरफ्लाय विंग्स हा ॲड करून डन करून घ्यायचे. इथून ह्याचे ड्युरेशन या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि इथून सिम्पली डन करून जे इथे पुन्हा त्याच फोटोच्या स्टार्टमध्ये येऊन जे इथे व्हिडिओ बिटवरती जायचे आणि इथून आपल्याला स्प्लॅटच्या कॅटेगरीत जाऊन मिरर 3 लेअर्स हा ॲड करून डन करून इथून ह्याचे ड्युरेशन या फोटोवर ठेवून घ्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पुन्हा शून्य करायचे आणि वर्टिकल जे असेल ते तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे मित्रांनो. मी इथे जे इथे हाय असं ठेवून इथून जे इथे आपल्याला असं वगैरे पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन इथून जे इथे बॉडी पेटवरती जायचे. बॉडी पेटवरती गेल्यानंतर इथून ग्लो लाईनच्या कॅटेगरीत जाऊन हेल फायर हा ॲड करून जे इथे तुम्हाला सिम्पली डन करून घ्यायचे आहे. इथून ह्याचे ड्युरेशन ह्या 2 फोटोपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे इथे स्पीड असेल ते मित्रांनो 90 ठेवून घ्यायचे आणि वर्टिकल साईज तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून इथून जे इथे पुन्हा आपल्याला अशा प्रकारे जे इथे आपल्याला त्या पुढच्या फोटोवरती येऊन पुन्हा बॉडी पेटवरती क्लिक करायचे. बॉडी पेटवरती क्लिक केल्यानंतर इथून जे इथे तुम्हाला क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन फ्रेगमेंट क्लोन हा ॲड करून डन करायचे आणि तो ह्याचे ड्युरेशन या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण फुल करायचे आणि रेंज असेल ते 30 ठेवून सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे इथे मित्रांनो असे वगैरे 10 सेकंदपासून एक तुम्हाला ट्रान्झॅक्शन भेटत असेल त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला लाईट इफेक्टवरती जायचे आणि इथून ब्लेनचा ट्रान्झॅक्शन असेल तो इथून तुम्हाला ॲड करून इथून ह्याचे ड्युरेशन असे प्रकारे फुल करून घ्यायचे. त्यानंतर डन करून इथून जे इथे पुन्हा स्टार्टिंग लेवल बॅक घ्यायचे. इथून ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर फोटोजवरती जाऊन जर तुम्हाला डायलॉग पेज दिलेलं असतील त्याला ॲड करून सिम्पली अशा प्रकारे ॲड करायचे. त्यानंतर जे इथे इथून बेसिकवरती जाऊन इथून जे इथे वाय ॲक्सेस असेल तो आपल्याला 320 ठेवून घ्यायचे. -320 अशा प्रकारे ठेवून घ्यायचे मित्रांनो. अशा प्रकारे 320 ठेवल्यानंतर इथून जे इथे ह्याची साईज असेल ते मित्रांनो इथे स्केलवरती येऊन 90 ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून इथून ह्याची ड्युरेशन जे असेल मित्रांनो अशा प्रकारे जे तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो ह्याची ड्युरेशन जे असेल तुम्हाला दाखवून देतो मी. इथे आपल्याला जे इथे 5 सेकंद 5 सेकंदच्या पुढे डॉट असेल तितक्या ह्याची ड्युरेशन ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे इथे सिम्पली पुन्हा ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर पुन्हा दुसरा डायलॉग पेन जे ॲड करून सिम्पली बॅक घ्यायचे. बॅक घेतल्यानंतर इथून जे इथे मित्रांनो तुम्हाला आता अशा प्रकारे मित्रांनो इथे ट्रान्झॅक्शन भेटत असेल इथून जे इथे अशा प्रकारे इथे त्याला ॲडजस्ट करायचे मित्रांनो. पुन्हा बेसिकवरती जाऊन इथून जे इथे हे जे वाय साईज असेल ते 90 ठेवायचे आणि पोझिशनवरती येऊन वाय ॲक्सेस पूर्ण 320 डिग्री ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे जे इथे तुम्हाला ठेवून घ्यायचे मित्रांनो. अशा प्रकारे इथे मित्रांनो वाय ॲक्सेस 320 ठेवल्यानंतर सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर इथून ह्याची ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो अशा प्रकारे लास्टपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे. त्यानंतर जे इथे सिम्पली डन करून अशा प्रकारे डन करायचे. इथून जे इथे हा जो असेल आपला पहिला त्याला अशा प्रकारे मित्रांनो मी बरोबर बीटमध्ये इथे ॲड करून घेतो. अशा प्रकारे केल्यानंतर सिम्पली जे इथे हा व्हिडिओ तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा.